नमस्कार मित्रांनो, आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। माझा मित्र अंकुश दळवी हा पंढरपूर वारीला गेला होता। तिथे त्याने पंढरपूरमध्ये विठोबा रखुमाई व चंद्रभागेचे दर्शन घेतले। त्याचे काही दृश्य आपल्याला या व्हिडिओत दाखवत आहे। हो, मी आणि माझा ग्रुप पंढरपूरची वारी पुढच्या महिन्यात जाणार आहे। पंढरपूर वारीचे दर्शन, विठोबाचे दर्शन घ्यायला तेव्हा आपला दुसरा व्हिडिओ येणार आहे। तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका। त्याआधी आपण अंकुश दळवीने पंढरपूरमध्ये जाऊन विठोबाचे व चंद्रभागेचे दर्शन घेतले। त्याचे काही दृश्य आपण या व्हिडिओत पाहूया। चला तर पाहू। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आता जस्ट मी पोहोचलोय पुण्यामध्ये आणि पुण्यावरून आता आम्ही निघतोय इकडनं कुरडवाडी म्हणून गाव आहे, तिकडनं आम्हाला जायचं आहे पंढरपूरला। सो ट्रेन लागलेली आहे आणि इकडनं मी निघतोय कुरडवाडीसाठी। तर फायनली आता आम्ही पुण्यावरून निघालोय। काका सोबत आहे, हे आम्हाला भेटले रस्त्यामध्ये, माझे बंधू भेटले आमचे। तुझे दूर तुझा कंठातून दाटला, भक्तीचा सोहळा मी डोईवर थाटला। तर आताच आम्ही इथं खुडवाडी या रेल्वे स्टेशनवरती पोहोचलोय। जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर खुडवाडी या रेल्वे स्टेशनवरती उतरायचं आणि तिकडनं मग बसेस आहेत पंढरपूर जाण्यासाठी। चला, अजून खूप लांब जायचंय। किती लांब आहे अजून? बसेस नाही जायला लागतं बे, सेकंडचा प्रवास आहे तो आपल्या बसनंच करायचा आहे। पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, नामाचा गजर गरजे भीमा तीर। मी आलेलो आहे नामाचा गजर गरजे भीमा तीर, गरजे भीमा तीर। माऊली। तर मंडळी, आता आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे। भगवंताच्या दर्शनाला निघतोय, विठ्ठलाच्या दर्शनाला निघतोय। माझ्यासोबत हे माऊली हरी भक्त संत झाले होवनेच, सगळी तयारी झालेली आहे। आता आम्ही आहोत चंद्रभागेच्या तीरी, ज्या ठिकाणी चंद्रभागा ही नदी वाहते। सुखावामध्ये दर्शन घ्यायला ब्रह्माणी रुद्र ऊन ताप, हरी भक्त संत झाले होवने। हे मंदिर आहे विठू माऊलींचं, ज्या ठिकाणी आपण काही वेळेचं दर्शन घेणार आहोत। मी पोहोचलेलो आहे पंढरपूरमध्ये आणि पंढरपूरचं माता मंदिर आहे मागे। हे मंदिर आहे संते नामदेव पैरी। आणि पंढरपूरमध्ये आलात आणि एक खासियत आहे पंढरपूरची, ती म्हणजे टोपी। आपण सगळे टोपी म्हणजेच पंढरपूरची शान। छान वाटलं दर्शन करून, एवढा आनंद वाटला आज या ठिकाणी येऊन, मन प्रसन्न झालं, खूप छान वाटलं।
आणि तुम्ही पाहताय माझ्या मागे हे मंदिर. घरातच कारावास सोसणार रातंदीस तुझा मानू. तर आता आपलं दर्शन जाऊन मी बाहेर आलेलो आहे. तुम्ही पाहताय माझ्या मागे मंदिर आहे. काय सांगू विठ्ठला तुझ्या दर्शनाची ती गोडी, काय सांगू विठ्ठला तुझ्या दर्शनाची ती गोडी, म्हणून कदाचित विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी. खूप छान असं वाटलं. माझ्यासोबत हे माऊली होते, यांनी आज संपूर्ण मला दर्शन घेऊन दिलं. माऊली कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. खूप आभार आहे तुमच्या रूपाने मला चंद्रभागेच्या तीराची मला 2 दिवसापासून होतं की मला जायचं तर कसं होईल काय होईल मला माहिती नव्हतं. आणि माऊलीच्या कृपेने मला दर्शन झालं. खूप छान दर्शन झालं. खरंच खूप आवडलं मला या ठिकाणी येऊन आणि परत नक्की मी येईल. खरंच पंढरपूर मी ऐकलं होतं, परंतु आज जे पंढरपूर पाहायला मिळालं, खूप अनुभवलं. खूप छान होतं. एक नंबर दैवत आहे खरंच. माऊलींचं दर्शन घेऊन आता मी निघालेलो आहे. युगे 28 होती तुझी वारी अखंड काय झाला पराधा. हे श्री संत गाडगे महाराज मठ आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रूम्स वगैरे मिळतात. खूप स्वस्त अशा रूम्स आहेत. रूम्स ते घेऊ शकता. तुम्ही पाहताय काही लोक आहेत जे भक्त आहेत त्या ठिकाणी. नमस्कार मंडळी. तर एक श्री संत गाडगे महाराज इथे मठ आहे, जस्ट मंदिरच्या समोरच तुम्ही पाहताय. आणि या ठिकाणी तुम्ही रूम घेऊ शकता. 50 भाडं 24 तासाचं. एक चादर वगैरे मिळतात या ठिकाणी आणि पूर्ण रूम्स वगैरे अवेलेबल आहे. सो खूप छान वाटले. आजचा दिवस मी इथे आराम करतो कारण खूप थकलेलो आहे. कारण काल परवापासून ड्युटीचं म्हणजे ट्रॅव्हल मग चला